जय श्रीराम. सातत्यानं जिहादी प्रवृत्ती डोकं वर काढायला लागलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद, ज्यूस जिहाद आणि मागच्या काही दिवसामध्ये नाशिकमध्ये सापडलेला कॉर्पोरेट जिहाद. नाशिकच्या पोलिसांचं अभिनंदन आहे. अत्यंत लक्षपूर्वक काळजीपूर्वक त्यांनी हे प्रकरण हाताळलं, बाहेर काढलं. या प्रकरणाची जी मुख्य होती निदा खान, जी गेले काही दिवसापासून फरार होती, या सगळ्या गोष्टीचा मास्टरमाइंड ती होती आणि सातत्यानं पोलीस प्रयत्न करत होते. काल संभाजीनगरमधून निदा खानला अटक केली आहे. निदा खानला अटक केली, परंतु निदा खानचं समर्थन मागच्या काही दिवसामध्ये इम्तियाज जलीलनी केलं आणि काल संभाजीनगरमध्ये ती सापडणं, नगरसेवकाचा तिला पाठबळ असणं, तर या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल असणार आहे आणि त्याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी आमची नाशिक पोलिसांच्याकडे आहे. यांची प्रवृत्ती कशी आहे बघा. अशोक खरातसारखा भोंदू बाबा जेव्हा लोकांच्या समोर आला, तेव्हा कुठल्याही हिंदू समाजातील व्यक्तिमत्वानी, पुढाऱ्यांनी कुणी याचं समर्थन केलं नाही. त्याला जेलमध्ये टाका किंवा त्याला कुणी दडवून ठेवला नाही. दुसऱ्या बाजूला निदा खानसारखा जेव्हा विषय पुढे येतो, तेव्हा इम्तियाज जलील आणि त्यांचे सगळे सहकारी उघडपणे भूमिका घेतात. संभाजीनगरमध्ये निदा खान सापडणं म्हणजे याच्या पाठीमागं मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी इम्तियाज जलील आणि त्यांचे जे नगरसेवक MIMचे आहेत त्यांची चौकशी करून त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करावं अशी आमची मागणी आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.